वरवड बकाल येथील ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागाचे आरक्षण आज ग्रामपंचायत कार्यालयात काढण्यात आले. ह्यावेळी नायब तहसीलदार वसाळे, तलाठी कुसळकर, प्रभारी सरपंच प्रतिभाताई इंगळे, ग्रामसेवक सुभाष दुबे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. 13 जागेसाठीचे आरक्षण ह्यावेळी काढण्यात येऊन संबंधितांना नायब तहसीलदार वसाळे यांनी याबाबत अवगत केलं. आरक्षण 3 सदस्य आहे. अनुसूचित जमातीचं 1 आहे, नामाप्र 2. आरक्षण जनरल आरक्षण सगळं हे 6 आहे. हे 6 आरक्षित राहतील आणि 6 जनरल राहतील. त्याच्यातलं आता SCचं आपण किती घेतलं जागा? 3 होते ना. 3 पैकी एक म्हणजे 2 महिला आणि 1 सर्वसाधारण राहील. ST साठी 1 जागा होती, ती डायरेक्ट महिलाला जाते. आणि नामाप्रच्या 2 जागा होत्या, त्याच्यातली 1 जाते महिला जाते. आणि जनरलचा विचार केला 3 जागा महिलांसाठी. अशा 1, 2, 3, 4 आणि 7. बरोबर कसं आहे? 7 लेडीज. वार्ड नंबर 1 घ्या. सांगतो. पहिला प्रभाग घ्या. प्रभाग 1 मध्ये 3 जागा आहे. त्याच्यातल्या 2 सर्वसाधारण महिला आणि 1 सर्वसाधारण होती. सर्वसाधारण महिला 2. 1 सर्वसाधारण जागा. ते कोणी होतो? ओके. प्रभाग क्रमांक 2 त्याच्यामध्ये 3 जागा आहे. वार्ड नंबर 2 मध्ये 3. 1 SC जाईल, त्याच्यात SC जनरल राहील. आणि नामाप्र दुसरी राहील 2. आणि तिसरी OBC डायरेक्ट म्हणजे आपलं याचं ओपनच राहील. नामाप्रचं आपण तर चिठ्ठ्या काढल्या ना. सर्वसाधारण महिला आपोआप 1 जाईल. 2 मध्ये 3 जागा होत्या ना. आणि तिसऱ्यामध्ये घ्या. तिसऱ्यामध्ये 3 जागा होत्या. त्याच्यात SC महिला, ST महिला आणि सर्वसाधारण 3 जागा होत्या. 4 त्याच्यात 2 जागा होत्या. नामाप्र महिला आणि सर्वसाधारण 1 जाईल. सर्वसाधारण 1 नामाप्र महिला आहे आणि 1 सर्वसाधारण. आणि प्रभाग क्रमांक 5 त्याच्यामध्ये 2 जागा आहे. 2 मागासवर्गीय महिला ओपन महिला आहे. नाही, त्याच्यात तिथं 5व्यामध्ये 2 आहे. 1 SC महिला, 2 जागा आहे तिथं. 2 सर्वसाधारण चिठ्ठ्या काढल्या ना. पण त्याच्यामध्ये 2 आहेत जागा. 2 जागा SC महिला आणि 1 सर्वसाधारण महिला नाही आहे. सर्वसाधारण कोणी होतो? साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, वरवड बकाल, संग्रामपूर.